प्रभाग 10 हा 10 वर्ष अजून मागे नेऊन ठेवलेला आहे. आणि माझ्या प्रभाग 10चे गार्डन बघा, परिस्थिती विकटच झालेली आहे. त्याच्यामध्ये काय झालेलं, आणि माझं एकच आहे, आता जे प्रचारासाठी फिरतायत, विकासाच्या मुद्द्यावर वोट मागा. तुम्ही केलेल्या कामाची याच्यावर वोट मागा. लोकांना जेवण घालून वोट भेटत नाही. तुम्ही आज सोसायटी जेवण देता, 10 वर्षामध्ये लोकांना एकदा जेवण देऊन लोक तुम्हाला मतदान करणार नाहीये. नमस्कार, मी विजय गाते. आपण पाहतात लोकसेवा लाईव्ह बातमीपत्र. निवडणुकीचा प्रचार हा अंतिम टप्प्यावरती आलेला आहे आणि आपण प्रत्येक उमेदवाराला भेटणार आहोत. लोकसेवा लाईव्ह बातमीपत्राच्या मार्फत रोखठोक भूमिका उमेदवारांची काय आहे हे आपण आपल्या ह्या सदराखाली मांडणार आहोत. आज आपल्यासोबत आहे भाजपाचे प्रभाग 10 मध्ये अधिकृत उमेदवार. तुम्ही बघू शकता, गोडदे गावातील भूमिपुत्र, एक धडाकेबाज नेतृत्व, एक तरुण व्यक्तिमत्व असे म्हणजे महेश मात्रे. महेश दादा, लोकसेवा बातमीपत्राच्या ह्या सदरावरती आपलं खरंच हार्दिक स्वागत. दादा, प्रभाग 10 मध्ये तुम्ही अधिकृत उमेदवार म्हणून ह्या राजकारणाच्या ह्या वर्तुळामध्ये तुम्ही आता उतरलेला आहात. नेमके प्रभाग 10 मध्ये कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत किंवा जनतेकडे प्रचार करताना जनतेने तुमच्यासमोर मांडलेल्या कोणकोणत्या अशा समस्या आहेत आणि त्याच्यावरती आपण कोणकोणत्या उपाययोजना करणार आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूया. प्रथमतः मी तुमचा धन्यवाद व्यक्त करतो का तुम्ही माझी बाईट घेत आहे आणि लोकांपर्यंत हे सर्व विषय पोहोचवत आहे. तर आता प्रभागाचे विषय झाले, तर प्रभागामध्ये कोणत्याही प्रकारचं कार्य तर झालेलंच नाही आहे. आपण पूर्ण फिरू शकता प्रभागामध्ये. तुम्ही जर आपण स्मशानभूमी बघा, तर ती वारंवार 2017ला नवीन बनवलेली, तेव्हापासून त्याची टेंडरिंगच चालू आहे. काय ना काय त्याच्यामध्ये सातत्याने कामच चालू आहे. त्याच्यामध्ये चिमणी बसवलेली नाही. आजूबाजूच्या लोकांना फार धुराचा त्रास होतो आहे. त्याच्यावर कोणी विचारच केला नाही. नगरसेवकांना तेवढं काही पहिल्याच्या समजलंच नाही. त्याच्यानंतर तुम्ही तिथूनच थोडं बाहेर आले, तिकडच्या गटारीची परिस्थिती घ्या. 6 महिन्यापूर्वी गटाराचं ओपनिंग झालेलं, त्या गटाराचं अजूनपर्यंत कामाला सुरुवात नाही झालेली आहे. तर ते का म्हणून रोखण्यात आलेलं आहे, त्याचा पण प्रश्न तिकडची लोक मला विचारतात. त्याच्यानंतर तुम्ही थोडं अजून पुढे तिकडे जा, पावसाळ्याच्या वेळी पाण्याचं तिथे वॉटर लॉगिंग होते. त्याच्यावर कुठल्या प्रकारचं नियोजन मागील नगरसेवकांनी केलेलं नाही आहे. फक्त पाणी जमतो तेव्हा जातात, लोकांमध्ये उभं राहतात, पण ठोस नियोजन, ठोस भूमिका कोणत्याही प्रकारची त्याच्यावर घेतलेली नाही. तिथे पाणी भरतो, लोकांच्या घरात 2-2, 3-3 फुटापर्यंत पाणी भरतो. त्यांचे म्हणजे पूर्ण व्यवस्था तिकडची बिघडते पावसाळ्यामध्ये. तिथून तुम्ही परत हळूहळू गावामध्ये जा. गावातले तुम्ही रस्त्यांचे फुटेज घ्या. परिस्थिती बघा गावांच्या रस्त्यांची, चालायला म्हणजे होत नाही असे रस्ते आहेत गावामध्ये. गावातून थोडे तुम्ही तलावामध्ये जा, जे गोडदेव तलाव आहे. गोडदेव तलावाची परिस्थिती बघा तुम्ही. किती चांगलं तलाव होतं, गोडदेवचं नाव होतं. गोडदेवचं तलाव इतिहासकालीन तलाव आहे. घोडदेव नावच त्याच्यामुळे पडलेलं आहे, त्या तलावामुळे नाव पडलेलं आहे घोडदेव. घोडे पाणी प्यायला यायचं म्हणून घोडदेव नाव. त्या तलावामध्ये 4-4 इमारती उभ्या केल्या त्यांनी, कारंजे बसवलेले आहेत. आज विसर्जनाचे तर वांदे झालेच, वरून जे आपले ज्येष्ठ नागरिक तिथे विरुंगला म्हणून जात होते, संध्याकाळी सकाळी जॉगिंगसाठी जात होते, सर्व पूर्णपणे बंद झालेलं आहे. एक जागा ठेवली नाही की कुठे जाऊन कोण आपलं 5 मिनटं 10 मिनटं विश्रांती घेऊन तिथे मतलब गार्डनमध्ये राहू शकते. तिथून तुम्ही परत कचऱ्याचं त्याच गेटाच्या समोर कधीही जा तुम्ही, उघड्यावर पूर्ण कचरा पडलेला असतो. तिथून पूर्ण गोल्डनेचे, पूर्ण गावचे सर्व रहिवासी तिथून ये जा करतात. इवन जे नगरसेवक जिथे राहतात, शेणानगरची रस्त्याची परिस्थिती बघा. पाण्याचे पाईप वरती आहेत, रस्त्याच्या वरती पाण्याचे पाईप, अशी परिस्थिती आहे. म्हणजे नियोजन नाही, काम करून घ्यायची कुवत नाही. अशा प्रकारचे जे होते मागे, जे पण कोण होते ते अशा प्रकारची परिस्थिती प्रभागाची करून ठेवलेली आहे. आणि त्याच्यानंतर जर त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर मक्तेदारी. गावकऱ्यांनी जर गावकऱ्यांच्या पैशांनी काय विषय बनवायचा घेतला, त्याच्यामध्ये मी पण आम्हीच बांधणार, आम्हीच करणार. कमीत कमी 3-4 महिने त्या कामाला लेट झालं. मग नंतर आम्ही गेलो कुठे, बसलो, विषयला म्हणजे सॉल्व्ह झाला आणि नंतर ते कामाला सुरुवात झाली. त्याच्या अगोदर गावकऱ्यांच्या विरोधात तक्रारी, वारंवार तक्रारी, नगरपालिकेमध्ये तक्रारी सर्व, आणि आज वापरतात पण. तर माझं एकच आहे, अशा मानसिक विकृत लोकांना आहे ना, निवडताना लोकांनी विचार केला पाहिजे. नक्कीच आपली रोखठोक मुलाखत सुरू झालेली आहे. दादा, मला प्रश्न हा आहे की जे महत्त्वाची ज्या समस्या तुम्ही सांगितलं, पहिली स्मशानभूमी, जे आमच्याही जेव्हा आमचे प्रतिनिधी गेले होते, ह्या स्मशानभूमीचा आपण आपल्या बातमीपत्रांच्या मार्फत वारंवार ह्या गोष्टी केल्या होत्या. कारण जर एक स्मशानभूमीमध्ये किंवा ते प्रेत घेऊन गेल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनाच लाकडं उचलण्याची वेळ येते.
वारंवार प्रशासकीय राजवट होती, पण वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा जर महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी जर तिथे लक्ष देत नसतील तर लोकांच्या अंतिम यात्रेला आपण बोलतात की शेवटची यात्रा ही सुखाची व्हावी, तिथेही जर आपल्याला असे कष्ट आणि ह्या दारिद्र्य भोगावं लागत असेल तर याला नेमका जबाबदार कोण? आणि दुसरी गोष्ट, काशीगावमध्ये वारंवार भरणारं पाणी, मी असं एक जनतेला तुम्ही असं आव्हान करू शकता का आमच्या मार्फत, जर उद्या भविष्यामध्ये आपली सत्ता येते तर हे पाणी भरतं याच्यावरती आपण कायमस्वरूपी तोडगा काढणार का? आणि जी स्मशानभूमीची जी परिस्थिती आता सध्या बिकट आहे याला कुठेतरी व्यवस्थितपणे चालना देणार का? 100% 100% आम्ही त्याच्यासाठीच मतदान मागतो लोकांकडे. आम्हाला निवडून दिलं तर 100% दोन्ही प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करणार. आज जर तो पाण्याचा विषय घेतला त्याच्यावर आम्ही पूर्णपणे बघितलेलं आहे. माझं लहानपण इथे गेलेलं, आम्ही सर्व परिस्थिती बघितलेली आहे. पहिला पुढचा भाग पूर्ण ओपन होता, खुला होता. आज त्याच ठिकाणी नाले बांधण्यात आले, त्या नाल्याला 3-3 नाले तेवढ्याच साईडचे जॉईन करण्यात आले, म्हणजे जे पाणी मुख्य खाडीकडे जाते तो नाला पण तेवढाच आणि त्याला जोडणारे शहरातून 3 नाले पण तेवढेच. मग कसं पाणी जाणार सांगा मला? तिथे काहीतरी नियोजन व्यवस्थित केलं तर नक्कीच. आणि हा पाणी आहे ना, हे जेव्हा नाले बंदिस्ती झाले त्याच्यानंतर भरायला लागला, त्याच्या अगोदर पाणी तिथे भरत नव्हता. 2017च्या अगोदर पाणी भरत नव्हता. ते 17पासून जेव्हा नाले बंदिस्त झाले तिकडचे, त्यापासून त्या पाण्याला म्हणजे वाट जास्त राहिल्या नाही. मग ते पाणी कुठे भरायचं तर जेव्हा सखोल भाग आहे, डाऊन जो भाग आहे तिथे तो पाणी जमा होतं. जसं आपला साईकृपा भाग आहे, साईकृपाच्या इकडे पहिल्यापासून भरतो, कारण गावाकडचं टेकडचं पाणी पूर्ण साईकृपाच्या इकडे उतरते आणि इकडचे जे पाठचा जो एरिया डेव्हलप झालेला आहे तो वरती आहे, म्हणून ते तिकडे सखोल भाग आहे म्हणून तिथे. पण त्याच्यावर पण नियोजन हर वर्षी ते छोटे छोटे मोटर पंप आणून तिथे ठेवतात. त्याला चालू करायला पण आम्हाला वारंवार म्हणजे त्याचा पाठपुरावा घ्यायला लागतो. तेव्हा कुठे एकदा येतात, तो पंप चालू करतो, टेंडरिंग होते. महानगरपालिकेने पण त्याच्यावर काय असं मोठं ॲक्शन घेतलेलं नाही का बाबा आपण मुंबईसारखे मोठे पंप आणावे आणि ते पाणी काढावं आणि लोकांना त्रास कमी व्हावा. वारंवार होतं आहे, त्याच्यावर काहीच नियोजन नाही. आणि महानगरपालिका पण कधी करते एखादं कार्य, जेव्हा एखादा नॉलेजेबल व्यक्ती तिथे असेल आणि त्याने सांगितलं का बाबा या आपण याच्यामध्ये हे केलं तर त्याला आपण मतलब बदलाव करू शकतो. याचे आपण म्हणजे मोठे पंप दिले तर पाणी नक्कीच तिथून जाऊ शकतो. नक्कीच मी माझ्या प्रेक्षकांना सांगू शकतो की प्रभाग 10 जो आहे याच्यामध्ये गाव आणि शहर असं एकत्रित असलेला हा संपूर्णपणे प्रभाग आहे. या प्रभागातील प्रश्न सोडवण्यासाठी आणि जनतेच्या हिताचे प्रश्न सोडवण्यासाठी जो नेता असतो त्याला जनसेवक म्हणतात. मला दादा एक प्रश्न तुम्हाला असं विचारायचा आहे की विरोधक सांगतात की आम्ही विकासाच्या गोष्टी केल्या, विकासाच्या गोष्टी आमदारांनी केलेल्या त्याच गोष्टी त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये पण दिसत आहे, पण अजूनही प्रभाग 10 अजून तसाच्या तसाच आहे. कुठेतरी असं वाटते जे आता सत्ताधारी आहे, जे तुमचे आता विरोधक आहे, कुठेतरी प्रभाग 10 पुढे नेलाय की मागे नेलाय? प्रभाग 10 वर्ष अजून मागे नेऊन ठेवलेला आहे. कुठल्याही प्रकारचा विकास तर झालेलाच नाही. जे आहे आम्ही जसा 2012च्या अगोदर प्रभाग 10 होता तसाच आजही तिकडेच आहे. उलटं 2012च्या आधी चांगलं गार्डन होतं प्रभागाला, तिथे लोक जॉगिंग करायची, तिथे लोक योगा करायची, ते सर्व घालवलं. रस्त्याची परिस्थिती जे 12 वर्षापूर्वी होती तेच होते. तुम्ही इतर प्रभागामध्ये फिरा, माझ्या प्रभागाला लागून 12 नंबरचा प्रभाग आहे, तिकडचे रस्ते बघा, तिकडचे गार्डन्स बघा आणि माझ्या प्रभाग 10चे गार्डन्स बघा. परिस्थिती विकटच झालेली आहे. त्याच्यामध्ये काय झालेलं आणि माझं एकच आहे, आता जे प्रचारासाठी फिरतायत विकासाच्या मुद्द्यावर वोट मागा. तुम्ही केलेल्या कामाची याच्यावर वोट मागा. लोकांना जेवण घालून वोट भेटत नाही. तुम्ही आज सोसायटी जेवण देता, 10 वर्षामध्ये लोकांना एकदा जेवण देऊन लोक तुम्हाला मतदान करणार नाही आहेत. आम्हाला सोसायटीमधून फुटे जायला लागलेले आहेत, तुम्ही काय करता काय नाही. तर तुम्ही जर कामं केली असती ना तर आज जेवण घालायची वेळ आली नसती. नक्कीच फार मोठ्या प्रश्नामध्ये त्यांनी हात टाकला आणि संपूर्ण फार मोठा खुलासा केला की जेवणावर घालून आणि खानावर घालून कुणाला मतदान केलं जात नाही. आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा प्रभाग 10 जो आहे, या प्रभाग 10मध्ये सर्वसामान्य एक मध्यमवर्गीय कुटुंबीय राहतात. त्यांची नळ जोडणी असू दे, ह्या नळ जोडणीसाठीही जर कोण कुणाकडे गेलं तर त्यांची ही लूट जाते असंही मला काही लोकांकडनं कळलेलं. आणि दुसरी गोष्ट, प्रभाग 10मध्ये असलेल्या सर्व जुन्या इमारतीचा रिडेव्हलपमेंटचा प्रश्न, जर त्याचा विकास करायचा असेल तर त्याच्या कागदपत्रामध्ये सर्वसामान्य किंवा ती सोसायटी अगदी त्या नियमांच्या खाली चेपून जाते. जर उद्या तुमची सत्ता आली किंवा तुम्ही जर प्रभागातून निवडून येता तर ह्या सर्वसामान्यांसाठी एक कुठला तरी मार्ग तुम्ही मोकळा करून द्याल का? नक्कीच. आम्ही आज नगरसेवक जरी नसलो तरी 9 सोसायटींचे आम्ही 7 बरे घडवले. माननीय आमदार, कार्यसम्राट आमदार नरेंद्र मेहता साहेब हे हर बुधवारी कॅम्प घेतात.
मग ते 145चे लोक असून दे, 146चे असून दे, त्यांना काम करायचं आहे. 9 सोसायटीचे 7 बारे घडवण्यात आले. तर आम्ही नियोजन केलेलंच आहे. आणि कसं आहे राहिलं तर आता आपला काशीनगर भाग आहे, त्याच्यानंतर विमलेरीच्या इकडचा जो भाग आहे, तिथे पण आम्ही त्यांना चांगलं नियोजन करून देऊ, जेणेकरून भविष्यात चांगली रिडेव्हलपमेंट होईल आणि लोकांना घरं भेटतील. असं नाही का बाबा एखादी बिल्डिंग पडली का ती 5 वर्षे बनेल का नाही बनेल. लोकांच्या मनात सर्वात जास्त ही भीती आहे, कारण लोकांच्या आयुष्याची कमाई लोकांनी त्या घरामध्ये लावलेली आहे. तर ते म्हणजे जर त्यांना आपण व्यवस्थित गाईडलाईन्स केलं, समजलं, तर नक्कीच ते तिथे बदलाव होईल. लोकांमध्ये म्हणजे एक चांगलं खुशीचं वातावरण निर्माण होईल आणि त्यांना म्हणजे एक उमेद येईल का भविष्यामध्ये आम्हाला आमची घरं भेटतील. हा विषय आहेच तिथं. नाही, नक्कीच. आता येत्या 15 तारखेला लोकशाहीचा सण म्हणजे निवडणुका आहे. या निवडणुकीच्या निमित्त प्रभाग 10 किंवा आमच्या प्रेक्षकांना तुम्ही दादा काय आव्हान कराल? मी सर्वांना हात जोडून हीच विनंती करेन का विकासाच्या मुद्द्यावर आपण मतदान करा, बाकी काय नाही. विकासाच्या मुद्द्यावर सर्वांनी मतदान करा, चांगल्या लोकांना मतदान करा. गेले 10 वर्ष जे नगरसेवक होते कुठल्या प्रकारचं कार्य प्रभागामध्ये विभागामध्ये झालेलं नाही आहे, तर ते सर्व पाहून आपण नव्या लोकांना संधी द्या आणि या प्रभाग 10मध्ये बदलाव करा. एवढीच आपण सर्वांना विनंती आहे. नक्कीच. हे होते आपल्यासोबत प्रभाग 10चे धडाकेबाज एक युवा नेतृत्व महेश म्हात्रे. त्यांच्या ह्या रोखठोक भूमिकेमधून कुठेतरी असं वाटते की प्रभाग 10ची हवा बदलू शकते आणि लोकांना परिवर्तन आणि विकासाच्या गोष्टीही घडू शकतात. बाकी मायबाप, प्रेक्षक आणि मतदार हा सर्व ठरवतो की आपल्या कोणत्या नेत्याला आणायचं आणि कोणत्या नेत्याला पाडायचं, हे सर्व आपल्या हातात असतं. अधिक बातमीसाठी आपण पात्र लोकसेवा बातमीपत्र. मी विजय काते, मीरा भाईंदर.